हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, एक आपलं नवीन अपडेट आहे. मित्रांनो पहा, राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमांतर्गत ठाणे महानगरपालिकामध्ये पदभरती आहे. मित्रांनो 2 पदाची पदभरती आहे. त्याच्यामध्ये STS आणि TBHV म्हणून ह्या 2 पदाची वॅकन्सी आहे. मित्रांनो, व्हिडिओ नवीन तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि तुमचे जे कोणी नर्सिंगमध्ये किंवा मेडिकल फील्डमध्ये एज्युकेशन झालं आहे त्यांच्यासाठी त्यांना शेअर करा, जेणेकरून त्यांना पण याची माहिती भेटून जाईल. आणि हे जे काही ठाणे परिसरामधील आहे, मुंबई परिसरामधील त्यांच्यासाठी खूप चांगली बातमी आहे, जेणेकरून त्यांना त्या लोकल सिटीमध्ये त्यांच्या होमटाऊनमध्ये त्यांना जॉब करण्याची संधी भेटून जाईल. पहा, ठाणे महानगरपालिकेअंतर्गत इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटीमार्फत राबविण्यात येणाऱ्या क्षयरोग म्हणजे TB मित्रांनो दूरीकरण कार्यक्रमाअंतर्गत 11 महिन्याचा, ठीक आहे, तर हे 11 महिन्याचा कंत्राटी तत्वावर खालीलप्रमाणे रिक्त पदे भरणार आहेत. आता कोणतीही कंत्राटी पद भरतीचे एक नियम असा असतो की त्यांनी 11 महिन्याचा बॉन्ड दिला जातो. 11 महिन्याचा बॉन्ड दिल्यानंतर 1 दिवसाचा तुम्हाला गॅप दिला जातो. त्या गॅपमध्ये तुम्हाला 1 दिवस घरी बसायचं असते. त्यानंतर जर तुमचं काम सॅटिस्फॅक्टरी त्यांना आवडलं, काम सॅटिस्फाईड असलं, तर मग त्यांनी काय करतात, परत तुम्हाला तोच बॉन्ड 11 महिन्याचा रिन्यू केला जातो. अशा प्रकारे कंत्राटीची ही पदभरती असते. तर याच्यामध्ये 2 प्रकारचे आहेत, STS आणि TBHV. तर हे जन कोणाला माहीत नसेल त्यांना माहिती सांगतो. TBHV म्हणजे TB हेल्थ व्हिजिटर, हे TBHV असते. आणि STS म्हणजे सिनियर TB सुपरवायझर. STS सिनियर TB सुपरवायझर आणि म्हणजे TB हेल्थ व्हिजिटर. अशा प्रकारे हे पोस्ट आहेत. पहा, रिक्त पदे दोघांचं ह्याची STSची 2 आहेत आणि TBHVचं 1 आहे. सामाजिक आरक्षणानुसार भरवायची पदे. भजपमध्ये 1 आहे, सक्षममध्ये 1 आहे आणि इथं TBHVमध्ये इतर मागासवर्गीमध्ये 1 आहे पोस्ट. अशा प्रकारे टोटल 3 वॅकन्सी आहेत. पहा, दरमहा करार तत्वावर याची तुम्हाला नेमणूक भेटणार आहे. तर सॅलरी किती असणार आहे, 20,000 प्रतिमाह भेटणार आहे. तर त्यानंतर हे कशासाठी, STSसाठी. आणि TBHVसाठी किती आहे, 15,500. त्यानंतर अधिक 1,500 प्रवास भत्ता, एकूण 17,000 प्रति महिना. याच्यासाठी चांगली आहे पहा, याच्यामध्ये 17,000 आणि याच्यामध्ये 20,000 अशा प्रकारे सॅलरी आहे. त्यानंतर वयोमर्यादा STSसाठी किती आहे, खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्ष व राखीव प्रवर्गासाठी 43 वर्ष. राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या सेवेत कार्यरत उमेदवाराकरता कमाल सेवा प्रवेश मर्यादा 5 वर्षापर्यंत शिथिल करण्यात येत आहे. त्यानंतर पहा, शैक्षणिक पात्रता खूप महत्त्वाचं आहे. ज्यांना माहीत नाही होतं वगैरे तर पहा, पूर्ण पाहिल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही. तर पहा, अगोदर इसेन्शियल क्वालिफिकेशन काय आहे, STSसाठी काय दिले, बॅचलर्स डिग्री ऑर रिकग्नाइज सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स झाला पाहिजे. त्यानंतर सेकंड सर्टिफिकेट कोर्स इन कम्प्युटर ऑपरेशन मिनिमम 2 मंथचा तर असला पाहिजे. कोणत्या तरी कम्प्युटरचा कोर्स असला पाहिजे, कमीत कमी 2 महिने तरी असला पाहिजे. परमनंट 2 व्हीलर ड्रायव्हिंग लायसन्स अँड शुड बी एबल टू ड्राईव्ह 2 व्हीलर. आता हे का 2 व्हीलरचा पॉईंट याच्यामध्ये ॲड केला आहे, कारण तुमचं पोस्ट कोणतं आहे, सिनियर TB सुपरवायझर. तर याच्यामध्ये तुम्हाला TBचे जे काही व्हिजिट वगैरे होत असतात, तर त्या व्हिजिटवर तुम्हाला सुपरवाईज करायचं, व्हिजिट द्यायचं. त्यासाठी बाईक असणं आणि बाईक येणं कंपल्सरी आहे, ठीक आहे. तर त्याच्यामध्ये ही माहिती 2-3 ॲड केलं तर. आणि TBHVमध्ये काय, ग्रॅज्युएट सायन्समध्ये असणं, त्यानंतर 12वी होणं, इंटरमिडिएट वर्किंग आणि वर्किंग ॲज अ MPW LHV. त्यानंतर ANM हेल्थ वर्कर सर्टिफिकेट, हे कोणतेही असलं तर चालतं, ANM वगैरे. त्यानंतर हायर कोर्स इन हेल्थ एज्युकेशन काउन्सिलिंग और ट्युबरक्लोसिस हेल्थ व्हिजिटर. एवढे पॉईंट दिले तर तुम्हाला कोणतं पण याच्यामध्ये असलं तर चालतं, ठीक आहे. तर हे 2 गोष्टी झाल्या. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे पहा, याच्यामध्ये इकडे काय दिले, ट्युबरक्लोसिस हेल्थ व्हिजिटर रिकग्नाइज्ड गव्हर्नमेंट कोर्स डिग्री डिप्लोमा. त्यानंतर सक्सेसफुल कम्प्लिशन ऑफ बेसिक ट्रेनिंग कोर्स, ते एक महत्त्वाचं आहे. त्यानंतर इकडे पहा, याच्यामध्ये काय दिलं आहे, प्रेफरन्शियल ट्रेनिंग कोर्स ॲज MPW रिकग्नाइज सॅनिटरी इन्स्पेक्टर. ठीक आहे मित्रांनो. त्यानंतर काही शर्ती रूल्स आहेत, तर त्यांचे रूल्स वगैरे पाहून घेऊ. पहिला आहे, त्यामध्ये वरील प्रस्तावित केलेली पदे ही एकत्र ठोक मानधन पद्धतीने भरण्यात येतील. परमनन्सीचा चान्सच नाही आहे. भविष्यामध्ये तुम्ही परमनंट होईल वगैरे अशी अपेक्षा करू नका, कारण याने डायरेक्ट सांगितलं आहे ठोक मानधन पद्धतीने. तुम्ही दावा करू शकत नाहीत परमनंटचा वगैरे. तर याच्यामध्ये पहिला पॉईंट पूर्णपणे ही कंत्राटी असणार आहे. नेक्स्ट आहे, उमेदवाराने सोबत दिलेला अर्ज भरून त्यामध्ये खालील नमूद बाबीचा उल्लेख करावा. आता तुम्ही याच्यामध्ये या PDF मध्ये ॲप्लिकेशन आहे, तर ते पूर्ण व्यवस्थित भरायचं. तर कोणते आहेत त्याच्यामध्ये,
उमेदवारांच्या ज्या पदासाठी अर्ज केला त्या पदाचा स्पष्टपणे उल्लेख करायचा आहे. पूर्ण नाव वगैरे, पत्ता वगैरे लिहायचं, ईमेल ID वगैरे, कारण याच्यावरच मोस्ट ऑफ द गोष्टी अपडेट होत असतात. जन्मतारीख, जात प्रमाणपत्र, कास्ट व्हॅलिडिटी, कास्ट सर्टिफिकेट, कारण तुम्ही जर कोणत्या कास्टून अप्लाय करताय तर त्यासाठी गरजेचं आहे. शैक्षणिक मार्कशीट, पूर्ण तुमची मार्कशीट, अनुभव दाखला, काही एक्सपिरियन्स असेल तर, पासपोर्ट फोटो आणि सही गरजेची असते. ठीक आहे, ह्या एवढ्या गोष्टी तुम्हाला सोबत जोडून द्यायचे त्याच्यामध्ये. त्यानंतर अर्जासोबत वरील प्रमाणपत्राची सोय, तुमचं एक सेल्फ अटेस्टेड ज्याला म्हणतो आपण, एक स्वतःची सही करणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये. त्यानंतर 4था पॉईंट पहा, याच्यामध्ये काय सांगितलं आहे, नेमणूक संदर्भात ठाणे महानगरपालिकेलाच जे काय वेलफेअर सोसायटीचे घेतलेले सर्व निर्णय जे असतील ते अंतिम राहतील. जे कोणी त्यांनी निर्णय घेणार आहेत ते शेवटचे फायनल असणार आहेत, त्यामध्ये चेंजेस काही होणार नाहीत. नियुक्ती कर्मचाऱ्यांच्या सेवा कंत्राटी असल्यामुळे महापालिकेच्या स्थापनेवर कोणत्याही प्रकारचा हक्क सादर कर्मचाऱ्यांचा सांगता येणार नाही. मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं आहे, कोणताही तुम्ही दावा करू शकत नाही, ठोकू शकत नाही. जाहिरातीमध्ये प्रसिद्ध केलेल्या पदामध्ये अशांत बदल करणे, पदांचा एकूण संवर्गनिहाय हे त्यांच्याकडेच त्याचा राईट असणार आहे, म्हणजे वाढ कमी करणं वगैरे त्यांच्याकडे राईट आहे. एखाद्या अर्जाचे त्यांनी निवड करण्यासाठी निवड समिती अध्यक्ष वगैरे अधिकाऱ्यावर प्रत्यक्ष कोणी दबाव वगैरे तुम्ही देऊ शकत नाही कोणत्या पॉलिटिक्सनी त्यांच्यावर. निवड प्रक्रिया सुरू झाल्यानंतर किंवा नियुक्तीनंतर कोणत्याही क्षणी उमेदवाराने दिलेली माहिती अगर चुकीची जर तुम्हाला त्यांना समजून आली तर तुम्हाला त्या क्षणी तिथून रिजेक्ट करण्यात येईल. सदर पदाकरिता राखीव प्रवर्गातील उमेदवार प्राप्त न झाल्यास तर तिथं त्यांनी ओपन घेतील. ठीक आहे. त्यानंतर राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना वयाची अट 5 वर्ष शिथिल राहील. नियुक्त झालेल्या उमेदवारांना 11 महिन्याकरता नियुक्ती देण्यात येईल. परफॉर्मन्स रिपोर्टवर बघून पुनर्नियुक्ती, मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं होतं, काम जर चांगलं सॅटिस्फॅक्टरी असेल तर त्यानंतर पुनर्नियुक्ती त्यांना देण्यात येईल. त्यानंतर पोलीस व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट करणं गरजेचं आहे. तो सर्टिफिकेट तुम्हाला ऑनलाईन अप्लाय करायचा असतो. पोलीस स्टेशनमधून व्हेरिफिकेशन होऊन तुमचं सर्टिफिकेट तुम्हाला घरी येऊन जातं. त्यानंतर अर्जदाराने परिपूर्ण भरलेला अर्ज आवश्यक माहिती पूर्ण व्यवस्थित भरायचा आहे आणि तुम्हाला तो केलेला प्रमाणपत्रासह राष्ट्रीय दूरीकरण कार्यक्रम कार्यालय 4था माळा हे तुमचा ॲड्रेस आहे. जो ॲड्रेस आहे या ॲड्रेसवर तुम्हाला पूर्ण अर्ज पाठवायचा आहे. ॲड्रेस काय आहे, 5 पखांडी ठाणे, दूरध्वनी क्रमांक आहे, विस्तार 414, पूर्ण ॲड्रेस आहे. कधीपर्यंत पाठवायचं तुम्हाला, 15/4/25 ते 24/4/25 हे तुमचा डेट आहे. या डेटच्या आत तुम्हाला फॉर्म द्यायचा आहे आणि संध्याकाळी 4 वाजेपर्यंत पूर्ण सबमिट करायचं आहे. तर 24 तारीख याची शेवटची तारीख आहे मित्रांनो. जे कोणी भरणार आहेत त्यांनी लवकरात लवकर भरून टाका. त्यानंतर नेक्स्ट आहे, उमेदवारांच्या अर्जाची छाननी करून शैक्षणिक पात्र वगैरे ते करून गुणानुसार त्यांनी लिस्ट लावणार आहेत. आणि शेवटचा पॉईंट मित्रांनो, सदरची जाहिरात ठाणे महानगरपालिका जी कोणी वेबसाईट आहे ठाणे city.government.in या वेबसाईटवर तुम्हाला सगळे अपडेट भेटत राहील. आणि हा त्यांचा पूर्ण आहे ॲप्लिकेशन. हा ॲप्लिकेशन तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे. त्या व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंकवर तुम्ही क्लिक करून व्हॉट्सअपमध्ये जॉईन होऊ शकता. आपल्या व्हॉट्सअपवर याचा PDF वगैरे अपलोड होत असतो. जे कोणता व्हिडिओ बनतो तो व्हिडिओचा PDF किंवा नोटिफिकेशन आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर लिंकवर असतो, तुम्ही तिथून डाउनलोड करून घेऊ शकता. व्हिडिओ जर आवडला असेल मित्रांनो तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.